हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं या चॅनलमध्ये. सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आज आपण डबल लेअर स्लीव कशी तयार करायची ते पाहणार आहोत. तरी सर्वजण शेवटपर्यंत पहा. तर हे आपण फॅब्रिक घेतलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आणि मागचा पुढचा भाग वन टक्स ब्लाऊज तयार केलं होतं, कटिंग केलं होतं. तर त्यासाठी आपण ही स्लीव बनवणार आहोत. ह्याची हे डबल फॅब्रिक आहे असंच उरलेलं. दोन्ही पण बाजू बरोबर आहेत की नाही पाहून घ्यायचे इकडे. तर हे पेपर कटिंग मी व्हिडिओ अपलोड केला होता मागे, तुम्ही पाहू शकता. तर ह्याची लेंथ आता ही 10 आहे. सगळीकडे मी असं 10 ठेवलेलं आहे. व हे 4.5 इंचावरून असा आर्महोलचा आकार दिलेला आहे. असं या साईडनं असं 3 इंच घेऊन असं चौकोन करून आकार दिलेला आहे. हे आर्महोल असं मोजून पाहायचं आहे. ते 9.5 10 यायले जवळजवळ, म्हणजे आपल्याला पाहिजेच एवढं लावण्यासाठी. शिलाई आहे 1.5 इंच. आर्महोल नाही बसलं तर तुम्ही अजून थोडं कमी जास्त करू शकता. थोडं खाली कटिंग करू शकता, किंवा जास्त होत असेल तर थोडं वर घ्यायचं पेपरवर. तर या मापानं तुम्ही कटिंग करू शकता. व हे डबल फॅब्रिकवर कटिंग करायचं आहे, म्हणजे एक स्लीव होईल. डबल लेअरसाठी आपण हे असं याच पेपरला खालून 1.5 इंच कमी करायचं आहे आपल्याला सगळीकडे. हे 1.5 इंच कमी करून दुसरा वरचा लेअर तयार करायचा आहे. तर आपण हे कटिंग करून घेणार आहोत. तर असं एक ठेवून घ्यायचं आहे पेपर. व मग ह्याला 1.5 इंच कट करून तोच भाग इकडे ठेवायचा आहे आपल्याला. तर आपण हे आधी कट करू. तर हे असं पूर्ण सगळीकडे आखून घ्यायचं आहे. हे पूर्ण मी असं एवढं कटिंग करून घेते. मग आपण हा पुढचा लेअर पाहू त्याचा. तर मी हे असं कटिंग करून घेतलेलं आहे. तर आपण या पेपरला आता असं डबल फोल्ड करून इकडे कटिंग करून घ्यायचं आहे. व ही मोठी असलेली स्लीव वरच्या बाजूला करायची, व छोटी असलेली खालच्या साईडला करायची. आता ही असं डबल फोल्ड कट करून घ्यायचं आहे आपल्याला. 1.5 इंच सगळीकडे मी कट करणार आहे हे. व ही स्लीव अशीच ठेवून घ्यायची आहे तिरकसमध्ये. कुठे बसते ती पाहायचं आहे. तरी ते आहे बसत. खालची बाजू बरोबर आहे की नाही पाहायची. व इकडनं फोल्ड बाजू आहे ही अशीच राहू द्यायची, कशाला काम आलेली ब्लाऊज शिवताना. तर मी असं चाकून घेऊन कट करणार आहे एवढं. खालचा स्पेस असा राहत नाही जास्त, म्हणून हे असं ठेवणार आहे. तर मी असं एवढं आखून कट करते, पण नंतर पाहू आपण. तर हे असं मी कटिंग करून घेतलेलं आहे. हा थोडा छोटा भाग आहे.
जोडताना हे दोन्ही पण असे आर्महोल एकावर एक ठेवून असे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला. व मग या खालच्या साईडला तुम्ही डबल फोल्ड करू शकता. असं हे सरळ बाजूकडनं डबल फोल्ड करून लेसला पण लावू शकता तुम्ही, किंवा मग याला पिको करून घ्यायचं. कोणतं पण तुमच्या मनाने तुम्ही असं करू शकता. उलट सुलट बाजू पाहून जोडून घ्यायचं आहे. केल्यानंतर खूप छान दिसते स्लीव ही. तर ह्या दोन्ही पण स्लीवसाठी तुम्ही लेस वापरू शकता किंवा मग पिको करून घ्या. और ब्लाऊज पूर्ण झाले की मी दाखवणारच आहे कसं झालं ते. तर असंच आपण भेटू अजून पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर्वांचे.